मित्रांनो, आज आपण इथे बनवणार आहोत मस्त मसालेदार चमचमीत अशी अंडा करी. तर त्यासाठी मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी आता आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे आणि आता पाण्यामध्ये मी एक 4 ते 5 अंडी घालून छानपैकी मी उकडून घेणार आहेत. आणि आता उकडून झाल्यानंतर मी आता थंड पाणी टाकून अंड्यावरची जी टरफल असते ती मी काढून घेणार आहे. आणि आता काढून घेतल्यानंतर आपण इथे फोडणीची तयार करणार आहोत. फोडणीमध्ये मी आता कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घातलेले आहे. तेलामध्ये मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि तसेच मी त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि घरगुती काळा मसाला घातलेला आहे आणि मसाला छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता एक 5 मिनिट छानपैकी कमी गॅसवरती परतून घ्यायचा. आणि आता छान परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहे. तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करायचं. तसेच मी आता इथे चवीनुसार मीठ घालणार आहे. मीठ घालून झाल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता छानपैकी रश्श्याला मी एक उकळी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता उकळी काढून घेतल्यानंतर मी यामध्ये उकडून घेतलेली अंडी घालणार आहे आणि जशी भाजी उकळी येते भाजीला त्यानुसार तशी ती घट्ट होते. तर मित्रांनो, इथे आता आपली अंड्याची भाजी तयार आहे आणि ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी आणि भाताबरोबर पण खाऊ शकता आणि तसेच ही बनवायला पण अगदी सोपी आहे आणि घरगुती मसाल्यापासून आणि कमी वेळेमध्ये बनणारी भाजी आहे. चला तर मग इथे आता आपली अंड्याची भाजी तयार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.